मित्रांनो तुम्ही डॉल्फिन पाहू शकता करा गोड्या पाण्याचं एकदम साफसुथरं पाणी अजूनपर्यंत आहे. हा समुद्र आणि हा गोडा पाणी. 3, 2, 1 जय शिवराय मित्रांनो. आज आम्ही पद्मदुर्ग फोर्टवर चाललोय. तुम्हाला दाखवतो कसा किती सुंदर आहे पद्मदुर्ग. तर पाठीमागे तुम्ही पाहू शकता तिकडे समोर दिसत नसेल तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. तर आम्ही आता स्पीड बोटने जाणार आहे. तर इथे स्पीड बोटचं तिकीट भेटतो. मुरुड बीचवर येतात. तर मुरुड बीचवरून आपण पद्मदुर्ग किल्ल्यावर जाऊ शकतो. तर आता आपण तिकीट घेऊ आणि तुम्हाला पुढचा कसा प्रवास आहे आमचा दाखवतो. तर बीच तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो. हे बघा खूप अशा राईड्स आहेत. तुम्ही पाहू शकता घोडे वगैरे असे खूप मस्त आहे. आणि बाईकसुद्धा आम्ही इथेच लावले त्या मावशीला सांगून. आणि बॅग वगैरे बाईकलाच आहेत. तर खूप चांगली माणसं आहेत इकडची पण. मित्रांनो आता आम्ही बोटचं तिकीट घेतलं आहे. पर पर्सन 300 रुपये आहे. तर आता आम्ही चाललो आहे आपल्या बोटकडे. ही पाठीमागे बोट आहे. तर बघा आपल्यासोबत शुभम चौधरी आलेला आहे पाण्याची बॉटल घेऊन. तो पण खूप उत्साही झालेला आहे पद्मदुर्ग फोर्ट बघण्यासाठी. स्टील म्हणून शुभमने बघा कसे शूज काढून चालला आहे तो. कारण की खाऱ्या पाण्यामध्ये शूज खराबसुद्धा होतात. तर त्याची काळजी खूप आहे त्याला शूजची. तर बीच हा खूपच सुंदर आणि क्लीन आहे. तुम्ही पाहू शकता. आज आम्ही सकाळी आता तर बीचवर एवढी गर्दीसुद्धा नाही. तर आम्ही आता चाललो आहे. तर आमची बोट ही बघा. आता आम्ही त्या बोटमध्ये बसतो. मी पण शूज काढतो. चला मित्रांनो भेटूया. पद्मदुर्ग किल्ल्यावर येण्यासाठी आपल्याला रायगड जिल्ह्यातील मुरुड या गावी यायला लागेल. तिथून 300 रुपयाचं बोटचं तिकीट घेऊन आपण पद्मदुर्ग किल्ल्यावर जाऊ शकतो. तिथे कोणत्याही प्रकारची फी वगैरे आकारली जात नाही. तर आता आपण पद्मदुर्ग किल्ल्याचा इतिहास पाहूया. राजपुरी तसेच समुद्र किनारपट्टीच्या इतर भागात सिद्धी हा खूप त्रास देत होता. गरीब जनतेचे खूप शोषण करत होता. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग किल्ला बांधला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर वर्चस्व मिळवण्यासाठी असे ठिकठिकाणी किल्ल्यांची बांधणी केली आणि आपली तटबंदी मजबूत आणि भक्कम करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो बाहेरून पद्मदुर्ग हा असा दिसतो. आणि पद्मदुर्ग किल्ल्याचे 2 भागात विभाजन झाले आहे. एक मुख्य किल्ला आणि एक पडकोट असे 2 भाग झाले आहेत. तुम्ही पाहू शकता. एक बाजू सुस्थितीत आहे आणि दुसरी बाजू तुटलेले आहे. चला मग आपण आता किल्ल्यावर जाऊया. मित्रांनो समुद्राचा खारं पाणी आणि ऊन वारा पाऊस यामुळे तटबंदी खूप जीर्ण अवस्थेत झाले आहे. खूप झिजले आहेत. तुम्ही पाहू शकता. मित्रांनो हा एक पहिला प्रवेशद्वार आहे. आणि हा बाहेरून दिसणारा प्रवेशद्वार दुसरा समुद्राच्या बाजूने. मित्रांनो आपल्याला इथे 4 तोफा दिसतात. तर किल्ला खूप मस्त आहे. हा बांधकाम पूर्ण नंतरचा आहे. विटांच्या वरून सांगतो मी. हा एक बेडरूम आहे. मित्रांनो पायऱ्या वर चढून गेल्यानंतर आपल्याला असा चिलखत बुरुज लागतोय. तुम्ही पाहू शकता. मित्रांनो हे बघा आता हे तोफ लावलेले आहेत. त्याच पद्धतीने पूर्वीसुद्धा अशा इकडनं तोफेचा मारा करण्यात येत होता. हे बघा इकडे दुसरी बोट आली आहे. आणि हा बंदुकीचा मारा करण्यासाठी
ही अशी रचना आपण आपल्या नॉर्मल किल्ल्याला सुद्धा बघितली असेल. पाण्याचे टाकं आहेत. मी पाणी पिलं तर सगळ्या याच्यामध्ये गोड पाणी आहे, म्हणजे मिठाचं पाणी नाही. आणि बाजूला चारही बाजूला समुद्र आहे. तरी तुम्ही विचार करा, गोड्या पाण्याचं एकदम साफसुथरं पाणी अजूनपर्यंत आहे. हा समुद्र आणि हा गोडा पाणी. विचार करू शकता किती दूरदृष्टी होती त्यावेळी ना. अजूनसुद्धा पाणी त्याचं वापरस आहे. मित्रांनो, हा चिलखत बुरुज आहे. तर तुम्ही पाहू शकता एक मुख्य तटबंदी आणि त्याच्या बाजूला पाठीमागे एक भिंत आहे. त्या बघा खोल्या राहण्यासाठी, शिपायांना राहण्यासाठी खोल्या आहेत. मी असं एका गाईड करून ऐकलं होतं की हा इंग्रज शिपाई राहत होते त्यांच्यासाठी खोल्या, आणि हे महाल होते ते पण इंग्रज अधिकाऱ्यांसाठी आणि हे शिपायांसाठी होते. तर अशा आहेत खोल्या. आणि त्याच्यामध्ये बेडरूम वगैरे, परत पाणी ठेवण्याची जागा, परत टॉयलेट, अशा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. आणि टॉयलेट ठिकठिकाणी आहेत. म्हणजे त्यावेळी किती सुंदर अशी रचना होती. आता आपल्याकडे ते टॉयलेट आत्ता आले आहेत. नंतर हे बघा मोठ्या मोठ्या तोफा आहेत. इकडनं आपण आलो आहे ना, इकडनं असं किल्ला आहे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आता आपण मुख्य किल्ला पाहिला. आता पडकोटाकडे जाऊया. तर सुरुवातीलाच आपल्याला देवीचं मंदिर दिसतंय, कोंडेश्वरी देवी. तर आपण पाहूया मंदिर कसं आहे. कोंडेश्वरी मंदिर देवीचं मंदिर आहे. हा मूळ स्थान पाहू शकता. आता आपण आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. त्यानं हा मंदिराचा अवशेष आहे. पूर्ण छत वगैरे नाही, पण आहेत भिंती वगैरे. हा आपला भगवा, मराठ्यांचा भगवा. खूप सुंदर आहे किल्ला. तुम्ही एक वेळ तरी तुम्ही या किल्ल्यावर एकदा तरी फेरी मारा. तुम्हाला हा जंजिरा किल्ला दिसत असेल किंवा नसेल सुद्धा, हा प्रयत्न करतो मी दाखवण्याचा. हा इथे समोर. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरावर असणाऱ्या सिद्ध्यांचा सामना करण्यासाठी हा छत्रपती शिवाजी किल्ल्याची उभारणी केली. सिद्ध्यांकडून होणारी गरीब जनतेचे, कोळ्यांचे संरक्षणासाठी हा किल्ला तयार केला. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर अभिमान वाटला पाहिजे की एवढ्या खोल समुद्रामध्ये पद्मदुर्गाची स्थापना केली, त्यांनी निर्माण केला. आणि खूपच अशा सुंदर पद्धतीने बांधला आहे. ज्याचा आरमार त्याचा समुद्र, हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होतं. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमारावर खूप लक्ष देऊन जलदुर्गांची निर्मिती केली. मित्रांनो, समजा हा शत्रू आहे तर त्याच्यावर तोफ गोला कसा मारायचा, अशा तोफा लावायचे त्यावेळी. आणि ही तोफ आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप छोटी दिसत असेल, पण ही खूपच मोठी आहे तोफ. आणि हिला पुढे बघा बांगडी आहे, कलाल बांगडी तोफ आहे ना, त्या पद्धतीची रचना आहे. म्हणजे इथे बांगड्या म्हणजे असे गोल पार्ट बनवून हिला तयार केलेले आहे. हे बघा. आणि मध्ये त्याचा वेगळा मिक्सचर आहे, वेगळा जॉईंट करण्यासाठी. अशा पद्धतीची तोफीची रचना आहे. मित्रांनो, इथे मासे पकडायला येतलेत आणि आपण हा पद्मदुर्गाचा नजारा बघू शकतो. म्हणजे समुद्राच्या बाजूने पद्मदुर्ग असा दिसतो. मित्रांनो, आता आम्ही पद्मदुर्गाच्या परतीच्या प्रवासाला लागलो आहे. तर पद्मदुर्गाला अखेरचा निरोप देऊन आता आम्ही निघालो आहे. संभाजी महाराज की जय. मित्रांनो, तुम्ही डॉल्फिन पाहू शकता.
अरे तो घाबरला. पुढे. तो बघा ते 2-3 आहेत, भरपूर आहेत मित्रांनो. डॉल्फिन आम्हाला बघायला भेटले, इच्छा पूर्ण झाली. पाहिजे बरं. येतेच की. ते बघा पण करीच आहे. मित्रांनो, आमचे नशीब एवढे चांगले आहेत, आम्ही पद्मदुर्ग किल्ल्यावर आम्हाला तिथे डॉल्फिनसुद्धा बघायला भेटले समुद्रामध्ये. तर खूप मस्त, आम्ही खूप लकी आहेत, आम्हाला तिथे डॉल्फिन बघायला भेटले. कधी बघितलं नव्हते, फर्स्ट टाईम बघितले, नाहीतर टी व्हीवरच बघत होतो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.